अनपेक्षित प्रेम भाग 39। पूर्वाच्या आई म्हणजेच माधुरीबाई भारी खुश होत्या। त्यांच्या लाडक्या पूर्वाचे लग्न ध्यानीमनी नसताना त्यांना आवडलेल्या मुलाबरोबर ठरले। जेव्हा पायलचे लग्न प्रसाद बरोबर ठरले तेव्हा त्यांना ते आवडले नव्हते। आपल्या मुलीला डावलले गेले हे त्यांना सहन झाले नव्हते। आता त्यांना काय करू नी काय नको झाले होते। पूर्वाला घेऊन त्या शॉपिंगला गेल्या होत्या। त्यांनी साड्या खरेदी केल्या। 2 तासात ब्लाऊजही मिळेल ही व्यवस्था केली होती। दागदागिने पटापट खरेदी केले जात होते। पायल घरी आली। कासार वाट पाहत थांबले होते। तिने चुडा भरून घेतला आणि तासाने दुसऱ्या नवरीला चुडा भरण्यासाठी ते येणार होते। घरातल्या सगळ्यांना पूर्वाचे लग्न प्रसाद बरोबर आणि पायलचे लग्न दुसऱ्याच बरोबर होणार असल्याची बातमी समजली। सर्वांना भारी आश्चर्य वाटले होते। 2 तास म्हणता म्हणता चांगला तासभर उशीर झाला होता कार्यालयावर जाण्याला। बाकीचे पही पाहुणे येऊन थांबले होते। थोड्याच वेळात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला। एका बाजूला रमाबाई, सदाशिवराव आणि पायल, मधुकर, माधुरीताई आणि पूर्वा, तर दुसऱ्या बाजूला आबासाहेब, आईसाहेब आणि शेरवानी घातलेला उमदा महेंद्रसिंह। त्यांच्या शेजारी प्रसादचे आई वडील आणि प्रसाद। नवीन आलेल्या लोकांना समजेना हळदीऐवजी साखरपुडा कसा। पूर्वाचेही लग्न ठरलेले बघून आश्चर्य वाटत होते, पण स्टेजवरची सगळी मंडळी खुश होती। एवढे सगळे घडूनही सगळे खुश होते हे महत्वाचे। सूरजसिंह खिडकीतून सारखा पाहत होता। त्याचे सगळे मित्रमैत्रिणी आले होते। तो वाट पाहत होता सोनलची। थोड्याच वेळात सोनल येताना दिसली। सूरज पटकन बाहेर गेला। तुझीच वाट पाहत होतो। थोडा उशीर झाला रे। आज मला आपल्या रिलेशनचे खरे उत्तर मिळाले, म्हणजे प्रेम कसे असते कळाले। कसे असते? एवढे उत्कट की त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला महत्व नसते। प्रेमात किती काळ प्रेम केले यालाही महत्व नसते। म्हणजे रे, अगदी थोड्या वेळासाठी एकत्र येणारे अतूट बंधनात बांधले जातात। उफ, केव्हाची तुझी बडबड सुरू आहे? आज असे काय घडले आहे? आज चल, तुला दिसेल। सूरज सोनलला घेऊन आत आला। त्याच वेळी महेंद्रसिंह पायलच्या बोटात अंगठी घालत होता। पायल हसत होती आणि ते पाहून सोनलला जबरदस्त धक्का बसला। सनई वाजत होती आणि सोनलचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। हे मी काय पाहतेय? हे कसे घडले? पाहतेस ते खरे आहे आणि यालाच खरे प्रेम म्हणतात। प्रेम नव्हे, हा निव्वळ मूर्खपणा आहे पायलचा। कुठे लंडन आणि कुठे ते चंद्रपूर? तुलनाही होऊ शकत नाही। प्रेम करणारे याचा विचार करीत नाही। हे आंधळ प्रेम झाले, सोनल त्वेषाने म्हणाली। व्यवहारी प्रेम पायलला मंजूर नसेल, सूरज म्हणाला। मला तरी हे पटलं नाही, म्हणत सोनल बाजूला झाली। तिला पायलचे आणि महेंद्रसिंह यांचे आश्चर्य वाटत होते। आपण या दोघात केवढा गैरसमज निर्माण केला। वाटले होते दोघे आयुष्यात एकमेकांची तोंडे पाहणार नाहीत, पण घडले उलटेच। तिला पायलचा भयंकर राग आला। त्याच वेळी ती नुकताच सूरज म्हणाला त्या गोष्टीचा विचार करू लागली। आनंदात दोन्ही साखरपुडे झाले। दोन्ही नववधू आणि वरांचे चेहरे खुशीत होते। ट्रिपला आलेल्या मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला होता। त्यांना हे सर्व अजब वाटत होते। पायल आणि दादासाहेब या जोडीची त्यांनी कधी कल्पनाच केली नव्हती। देवीदास, किरण, वैभव, आदिनाथ सगळ्यांना दादासाहेब आवडतच होते, त्यामुळे त्यांना आनंद झाला होता। दादासाहेब, पुन्हा येणार आम्ही चंद्रपूरला। पुन्हा एकदा जंगलात जाऊया। अगदी हक्काने या, महेंद्रसिंहाने खुशीत आमंत्रण दिले। त्या दिवशी रात्री सूरजने सोनलला सांगून टाकले, सोनल, आज मला उत्तर सापडले आपल्या रिलेशनचे। यापुढे तू माझी फक्त एक मैत्रीण, दुसरे काही नाही। तू तुझ्यासाठी दुसरा लाईफ पार्टनर शोध, मी माझ्यासाठी शोधेन। आपले रस्ते वेगळे, हा माझा अगदी अंतिम निर्णय आहे। यापुढे या विषयावर कोणतीही चर्चा होणार नाही। पुन्हा तूही या विषयावर काही बोलणार नाहीस। सूरज, असा निर्णय का घेतोस तू? आणि तुला एकट्याला निर्णयाचा हक्क कोणी दिला आहे? मला तुझा निर्णय मान्य नाही। तुला काय वाटते? हा निर्णय घेताना मला आनंद होतोय? तुला समजणार नाही, जाऊ देते। यापूर्वी तरी तू कुठे मला समजून घेतलेस? सूरज, असे बोलू नकोस। तुला तुझा मार्ग मोकळा केलाय मी। तू इथे राहून प्रॅक्टिस कर, तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर। एवढे बोलून सूरज तिथून निघून गेला। सगळ्या मित्रमैत्रिणींनी रात्री कार्यालयात राहण्याचे ठरविले। रात्री सगळेजण बराच वेळ एकत्र धमाल करीत होते। पूर्वा प्रसादच्या गप्पा संपत नव्हत्या। महेंद्रसिंहाच्या बरोबर देवीदास, किरण, आदिनाथ होते। ते महेंद्रसिंह आणि पायलला चिडवत होते। रात्रीचा 1 वाजला आणि सदाशिवरावांनी फरमान काढले, चला सगळे झोपून जा, सकाळी लवकर उठायचे, हळदीचा मुहूर्त लवकरचा आहे। त्यांच्यापुढे कोण काय म्हणणार? थोड्याच वेळात हॉल रिकामा झाला। सगळे झोपायला निघून गेले। दुसऱ्याच दिवशी मोठ्या उत्साहाने हळदी झाल्या आणि थोड्याच वेळाने पायल आणि पूर्वा नववधूच्या वेशात आल्या। दोघी सुंदर दिसत होत्या। मुहूर्ताची वेळ झाली। दोन्ही लग्ने एकाच मुहूर्तावर लावण्यात आली। आयुष्यातला तो सोनेरी क्षण पायल मनात साठवत होती। ती ज्या महेंद्रसिंहापासून दूर जाण्याच्या नुसत्या विचाराने ती हैराण होत होती, त्या महेंद्रसिंहाशी तिचे अतूट बंधन जुळले होते। स्वतःच्या नशिबावर ती खुश होती। आईसाहेबही खुश होत्या।
पायल त्यांना पाहता क्षणीच आवडली होती. आज ती त्यांची सून झाली होती. त्यांच्या गावाकडे आबासाहेबांनी कालच फोन करून सांगितले होते, त्यामुळे तिकडे स्वागताची जंगी तयारी सुरू होती. आजचा दिवस सूरजकडे राहून उद्या ते चंद्रपूरकडे रवाना होणार होते. गावाकडच्या मंडळींना एक दिवस तयारीसाठी ठेवला होता. आज सकाळपासून सोनल सूरजला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण सूरज तिला सापडत नव्हता. आता तिने सूरजला पकडले होते. ती म्हणाली, सूरज, कालच्या तुझ्या बोलण्यावर खूप विचार केला. तुझ्यापासून दूर होण्याची कल्पना सहन होईना आणि मग ठरवले तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. तुझे हॉस्पिटल सुरू होईल तेव्हापासून मी तेथे असेन, अगदी कायमची. पायलने मला मार्ग दाखविला. तिला मी काल मूर्ख ठरविले होते, पण विचार केल्यानंतर लक्षात आले, मनासारखा लाईफ पार्टनर पाहिजे तर इतर गोष्टी गौण आहेत. सोनल एका दमात एवढे लांबलचक बोलली. सूरज तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. त्याने तिचा हात हातात घेतला. सोनल, हे मनापासून ना? तुझी शपथ, अगदी मनापासून. तुझ्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. सोनल, आज मी खूप आनंदात आहे. एकदा निर्णय घेतल्याने माझ्याही मनातली दुविधा संपली. सोनल म्हणाली, ओ हो, आजचा दिवस मी विसरणार नाही. मी सुद्धा. बरं चल, आम्हाला निघायचंय. तू घरी ये. आज आम्ही इथेच आहोत, उद्या गावाला जाणार. मी येऊ? सकाळी तरी सांगायचे होतेस. का रे? आपल्या दोघांच्या डोक्यावरही अक्षता पडल्या असत्या आणि हक्काने घेऊन गेलो असतो. तसे झाले असते का नाही? ओ हो, तू पायल बरोबर ये. आणि हो, तुझे ते शॉर्ट ड्रेस पॅन्ट्स इथेच ठेवून ये. देश तसा वेश करीन यापुढे, पायल म्हणाली. अरे, एकदम बदललीस. सोनल खुश झाली. सूरजही आनंदित झाला. बरं, जातो मी. उद्या निघ पायल बरोबर. नक्की. पायल सर्वांचा निरोप घेत होती. निरोप घेणे किती अवघड होते हे आता तिच्या लक्षात येत होते. मनातला पती मिळाला तरी आपल्या माणसांना सोडायचे, त्यांच्यापासून दूर जायचे. पायल रडत होती आणि इतरही रडत होते. सगळ्यांना नमस्कार करून आई पप्पांच्या गळ्यात पडली ती. सदाशिवरावांनाही आपला हुंका आवरता आला नाही. वातावरण धीरगंभीर झाले. आई साहेबांनी रमाबाईंना सांगितले, आजपासून पायल आमची मुलगी झाली. तुम्ही तिची काळजी करू नका. आठवण येईल तेव्हा कधीही आमच्याकडे या, नाहीतर पायल येईल. आम्ही खेड्यातले हे समजूनही तुम्ही दुःखी होऊ नका. आम्ही त्यांना व्यवस्थित सांभाळू. आई साहेबांच्या बोलण्याने रमाबाईंना थोडे बरे वाटले. त्यांनी हसून निरोप घेत पायल गाडीमध्ये महेंद्रसिंहाच्या शेजारी बसली. सूरज त्यांची गाडी चालवित होता. सगळ्यांना हात हलवून बाय म्हटले पायलने. अजूनही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गाडी पुढे आली. पायलने डोळे कोरडे केले. महेंद्रसिंहाने तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, पायल, तुमची ती कविता म्हणा ना. कोणती? त्या शेवटच्या रात्री म्हटलेली. आठव तुझी येता मनी? हो, तीच. तुम्हाला समजले होते ना? मी तुमच्यासाठी लिहिली होती. थोडी शंका आली होती. आता म्हणा, फक्त माझ्यासाठी. इथे घरी येईपर्यंत संपेल कविता. पायलने कविता म्हणायला सुरुवात केली. अवचित कोठून कसा आलास जीवनी, अलगद ठसलास मनोमनी, संकट समयी आलास धावनी, हळूवार काढिलेस काट्यातून. आठव तुझी येता मनी, आठव तुझी येता मनी, श्रावण सरी वाहतात नयनातून. सांगू व्यथा मनीची कशी, तू तर आहेस दूर परदेशी. ये ये आता सत्वर धावनी, घे मला कुशीत सामावुनी. हात तुझ्या माझ्या हातात, सामर्थ्य येईल माझ्या पावलात. रेखलास तू कुंकवाचा चंद्र माझ्या कपाळी, रेखलास तू कुंकवाचा चंद्र माझ्या कपाळी. कळले नव्हते तेव्हा हीच असते सौभाग्याची निशाणी. अवचित होता भेट तुझी, झुकली रे पापणी माझी. थरथरली काया माझी, साथ देशील का माझी. तिला थांबवीत महेंद्रसिंह म्हणाला, पुढची मी पूर्ण करू? तुम्ही ऐका. आठव तुझी येता मनी, तू आलीस माझ्या जीवनी. झालीस माझी अर्धांगिनी, तूच माझी प्रेयसी, तूच संगिनी. आणि हसला महेंद्रसिंह. पायलही हसली आणि सूरजसिंहही मोठ्याने हसला. वा दादासाहेब, आजपासून तुम्हीही कवी झालात तर. क्या बात है. आठव तुझी येता मनी, झालीस माझी अर्धांगिनी. वा वा. मग सूरजने म्युझिक प्लेअर ऑन केला आणि FM चालू केला. त्यावर तेच गाणे चालू होते. ते ऐकताच पायलच्या आणि महेंद्रसिंहाच्या चेहऱ्यावर स्माइल आली. सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी. हमें डर है हमको न जाए कहीं. सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी. हसत पायलने महेंद्रसिंहकडे पाहिले आणि त्याच्या खांद्यावर विसावली. श्रोते हो,
अशा प्रकारे अनपेक्षित प्रेम या प्रेमकथेची सांगता करत आहोत। जसे या कथेला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, तसाच प्रतिसाद आमच्या पुढच्या प्रेमकथेला मिळावा अशी मी आशा बाळगते। पुढची प्रेमकथा आहे नात्यातील वादळ। या कथेचे प्रसारण उद्यापासून सुरू होईल, त्यामुळे अजूनही मराठी मनमोहक कथा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।